पुढील बातमीकडे, कांदा बटाटा भाजीपाला फळे हे नियमनमुक्त केल्यानं आता बाजार समित्या देखील नियमनमुक्त कराव्यात अशी राज्यभरातल्या बाजार समित्यांची मागणी। आणि याच मागणीसाठी आज मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा बटाटा मार्केटमधल्या व्यापाऱ्यांनी बेमुदत रजेवर जाण्याचा निर्णय घेतलाय। याबाबत आमच्या प्रतिनिधी स्वाती नाईक यांनी घेतलेला आढावा पाहूया। राज्य सरकारने फळे, भाजीपाला आणि कांदा बटाटा हा नियमनमुक्त केल्यानंतर मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापाऱ्यांनी देखील सर्वच नियमनमुक्त करावं या मागणीसाठी बेमुदत संपाचे हत्यार उगारलेले आहे। आपण सध्या आहोत मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वाशी येथील कांदा बटाटा मार्केटमध्ये। या मार्केटमध्ये देखील आजपासून व्यापाऱ्यांनी बेमुदत बंदचे हत्यार उगारलेले आहे। आपण बघू शकता, रोज सकाळी येथे मोठ्या प्रमाणात राज्यातून तसेच परराज्यातून कांदा आणि बटाट्याचे ट्रक येतात। जवळपास 150 ट्रक हे कांद्यांचे येत असतात, तर 80 ते 90 ट्रक हे बटाट्याचे राज्यातून तसेच परराज्यातून मोठ्या प्रमाणात येत असतात। परंतु आज आपण बघू शकता, एकही ट्रक इथे दाखल झालेला नाहीये की माल उतरलेला नाहीये, कोणताही व्यवहार इथे होताना दिसत नाहीयेत। काही व्यापाऱ्यांनी इथे दुकानं उघडी ठेवलेली आहेत। आपण बघू विचारूया त्यांना की काय तुम्ही बंदचं हत्यार उगारलेलं, काय म्हणाल त्याला? आम्ही बंद यासाठी आम्ही खरं म्हणजे सामुदायिक रजेवर यासाठी गेलेलो आहोत की आम्हाला नियमनमुक्तीची सरकारने केलेली आहे ती मान्य आहे, परंतु नियमनमुक्ती करताना सरकारने बाहेर नियमनमुक्ती आणि मार्केटच्या आतमध्ये नियमन चालू ते आम्हाला नको आहे। जर सर्वांनाच नियमनमुक्ती करत असाल तर आमची त्याला कुठलीही अडचण नाही। आणि आज आम्ही मार्केटमध्ये दुकाने उघडी करून बसलेलो आहोत, पण शेतकऱ्यांना सुद्धा हे मान्य नाही, म्हणून त्यांनी माल पाठवण्यास मनाई केलेली आहे। तरी आम्ही आमची दुकानं उघडून या ठिकाणी व्यवहार चालू ठेवले आहेत। नियमनमुक्तीचा विरोध नाहीये, परंतु नियमनमुक्ती सर्वांनाच करावी या मागणीसाठी ह्या व्यापाऱ्यांनी बेमुदत बंदचे हत्यार उगारलेले आहे। पण व्यापारी इथे येऊन दुकानं उघडी ठेवतील, पण व्यवहार कोणताही होणार नाहीये। स्वाती नाईक, झी मीडिया, नवी मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।